नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आजपासून माझ्या नवीन रुटीनला जे आहे ते सुरुवात झालेली आहे. आता बरेच दिवसांच्या सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे रुटीन जे आहे ते थोडंसं वेगळं होतं. आता पुन्हा स्कूल सुरू झालेली आहेत म्हटल्यावरती आपलं जे रुटीन आहे ते पुन्हा पहिल्यासारखं जे आहे ते चालू राहतं. तर आता इथे सकाळी उठल्यानंतर मग म्हटलं चला थोडंसं कोमट पाणी जे आहे ते घेऊयात, कारण की मध्यंतरी सुट्ट्यांमध्ये ना खूप जास्त वेळा जे आहे ते असं पाणी वगैरे घेणं माझ्याकडून स्किप होत होतं. कारण की रुटीनमध्ये असलं ना की सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतात. रुटीनमध्ये थोडासा जरी गॅप पडला की मात्र मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चेंज होऊन जातात. आता मग इथे आधी कोमट पाणी घेतलं आणि त्यानंतर मग म्हटलं चला पीठ वगैरे जे आहे ते सुद्धा मळून घेऊयात. आता इथे ना आम्ही आदल्या दिवशी चीक केलेला होता गाईच्या दुधाचा, तर तेच इथे आई बघत होत्या की कसा झाला आहे, व्यवस्थित झाला आहे का म्हणून. आता नाश्त्यामध्ये सगळ्यांना तर चीक जो आहे तर तोच मी देणार होते, पण आता जीविकाचं स्कूल म्हटलं की मग टिफिन वगैरे जो आहे तो रेडी करावा लागणार होता. म्हणून म्हटलं चला आधी पीठ वगैरे मळून घेऊयात आणि त्यानंतर मग म्हटलं आपलं जे काही बाकीचं काम आहे ते आवरूयात. आता पीठ व्यवस्थित असं मळून ठेवलं ना तर मग ते छान भिजतं आणि पीठ एकदा व्यवस्थित असं आपल्या भिजलं ना तर चपात्यासुद्धा छान होतात आणि व्यवस्थित अशा सॉफ्ट राहतात, छान अशा फुगतात सुद्धा. त्यामुळे पीठ 15 ते 20 मिनटं आहेत ना मी आधीच मळून ठेवत असते. आता म्हटलं जोपर्यंत पिशव्या पॅकिंग करायच्या आहेत तोपर्यंत म्हटलं चला आधी पीठ वगैरे मळून घेऊयात. आता टिफिनमध्ये रोजचं आता टेन्शन जे आहे ते सुरू राहणार की आता टिफिनला काय द्यायचं. तर आज म्हटलं आलू पराठा तिच्यासाठी बनवूयात. म्हणून मग इथे लवकरच जे आहे ते सगळ्या तयारीला मी लागले होते. आता दिवस आहेत ना लवकर उजाडतोय, त्याच्यामुळे बाहेरसुद्धा खूप जास्त उजेड जो आहे तो पडलेला आहे आणि रात्रसुद्धा लवकर होते आणि दिवस खूप जास्त मोठा आहे, त्याच्यामुळे सकाळसुद्धा बघा लवकर होते. आणि आत्ताच्या मुलांचा टिफिन हा थोडासा वेगळा आहे. म्हणजे आपल्या वेळेस या सगळ्या गोष्टी खूप जास्त वेगळ्या होत्या. टिफिनमध्ये फक्त आपल्याला एकच टिफिन असला तरीसुद्धा चालत होतं, त्यामध्ये काय द्यायचं काय नाही असं काहीच जे आहे ते आपल्या वेळेस नव्हतं. पण आत्ताच्या मुलांचे स्कूल म्हटलं की त्यामध्ये ना आपला बराचसा वेळ जो आहे तो टिफिन रेडी करण्यातच जातो. कारण की एक फ्रूट जे आहे ते स्नॅकमध्ये तिला मला कंपल्सरी द्यावं लागतं आणि एका टिफिनमध्ये तिच्यासाठी भाजी चपाती द्यावी लागते. त्यामध्ये सुद्धा त्यांचे मेनू कार्ड जे आहे ते ठरलेले असतात. म्हणजे आठवड्यामध्ये 5 ते 6 दिवसांमध्ये त्यांना कोणता टिफिन द्यायचा आहे ते सगळं जे आहे ते एका चार्टमध्ये असं लिहून मोबाईलच्या ग्रुपवरती आलेलं असतं व्हॉट्सअपच्या. त्याच्यामुळे त्यानुसारच टिफिन जो आहे तो रेडी करावा लागतो. आपल्या वेळेस असं काहीच नव्हतं. आताच्या मुलांचं जे आहे ते खूप जास्त वेगळं आहे. आताच्या मुलांचा टिफिन वगैरे तयार करायचं म्हटलं की त्यामध्येच आपल्याला बरीचशी प्रिपरेशन जी आहे ती करावी लागते. आता पहिले जी जुनी लोक होते ना ते नेहमी म्हणतात बघा की आम्ही काही मुलं सांभाळली नाहीत का, आम्हाला सुद्धा मुलं होती, आम्ही सुद्धा 4-4, 5-5 मुलं जी आहे ती सांभाळलेली आहेत. पण मला असं वाटतं की त्यावेळेच्या मुलांमध्ये असं काहीच नव्हतं जसं की आताच्या मुलांमध्ये सगळ्या गोष्टी त्यांना अगदी व्यवस्थित द्याव्या लागतात. टिफिनमध्ये 2 प्रकारचे टिफिन त्यांना असतात, त्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला रेडी करून द्यावे लागतात. या सगळ्या गोष्टी आता खूप जास्त चेंज झालेल्या आहेत. काळानुसार सगळं जे आहे ते बदलत चाललेलं आहे. त्यामुळे ना आताच्या मुलांचे टिफिन किंवा स्कूलमध्ये त्यांना रेडी करून पाठवणं हे सुद्धा खूप मोठं टास्क आहे. घरामध्ये एक जरी मुलं आपल्या असलं ना शाळेमध्ये जाणारं तरी सुद्धा आहेत ना आपल्याला अगदी छोट्या गोष्टींपासून जे आहे ती सगळी तयारी करून द्यावी लागते. तर आता इथे आहेत ना बटाटे वगैरे जे आहेत तर ते म्हटलं आधी उकडायला लावूयात आणि दुसऱ्या कुकरमध्ये ना मला मूग जे आहे ते सुद्धा उकडण्यासाठी ठेवायचे होते. तर म्हटलं आज मुगाची आमटी बनवूयात, पण सगळ्यात आधी म्हटलं इथे बटाटे लावून घेऊयात. म्हणजे जोपर्यंत बाकीची माझी तयारी होतीये दुधाच्या पिशव्या वगैरे पॅकिंग करण्याची तर तोपर्यंत म्हटलं इकडे बटाटे वगैरे सुद्धा छान असे उकडून होतील. आणि आज सकाळी नेमकं काय झालं, लायटर जो आहे तर तोच माझा खराब झाला. म्हणजे असं अचानकच लायटरला काय होतं ना काही समजतच नाही. म्हणजे अचानक ज्या दिवशी घाई गडबड असते ना त्या दिवशी नेमकाच लायटर जो आहे तो बंद होतो आणि अचानकच त्याला काही न करता तो चालू सुद्धा होतो. आता सकाळची इतकी जास्त घाई गडबड असते आणि त्यामध्ये लायटर बंद पडला की मग काय विचारायलाच नको. मग घरामध्ये नशीब माचीचं एक पॅकेट होतं. मग म्हटलं चला आता नंतर बघूयात त्याची चार्जिंग वगैरे संपलेली आहे का.
तर आता इथे तिचा टिफिन वगैरे रेडी केला आणि त्यानंतर मग तिला सुद्धा उठवलं. तर तिने आंघोळ वगैरे करून ती फ्रेश झाली, नाश्ता वगैरे केला आणि मग म्हटलं आता तिच्या वेण्या वगैरे बांधून देऊयात. आता केस मी तिची कट केलेली आहेत, त्याच्यामुळे इतके जास्त लांब हेअर तर काही तिचे नाही आहेत, त्याच्यामुळे 2 बोवरती जरी असे घातले ना तरीसुद्धा ते छान दिसतात. आता हे एक टेन्शन माझं कमी झालेलं आहे, कारण की केस लांब असले ना की वेण्या वगैरे घालण्यामध्ये ना भरपूर वेळ जातो आणि मग केस थोडेसे शॉर्ट असले ना तर मग ते आपल्याला सुद्धा इझी पडतं. एकदा सकाळचा इतका जास्त गोंधळ असतो आणि त्यामध्ये हे वेण्या वगैरे घालणं म्हटलं ना तर ते खूप अवघड होऊन जातं. आता सुट्ट्यांच्या 2 महिन्यांच्या सुट्ट्यानंतर ना ती आज पहिल्यांदा स्कूलला चाललेली आहे आणि मग आता तिचं चाललेलं होतं की थोडासा मला मोबाईल बघू दे, कारण की आता एकदा स्कूलला गेली की मग मोबाईल वगैरे घ्यायला काही तिला अजिबातच वेळ नसतो. आता इथे मी तिला म्हणत होते की सुट्ट्यांमध्ये तर तू मोबाईल तर पाहत होती, आता कशाला बघतीये? तर तिचं असं होतं की आज शेवटचा दिवस आहे, आता इथून पुढे काही मला मोबाईल जास्त हातात घेता येणार नाही, कारण की स्कूलचा टायमिंगसुद्धा तिचा जास्त आहे आणि मग होमवर्क वगैरे करायचं म्हटलं की त्यामध्ये सुद्धा बराच वेळ जातो. तर आता इथे मग 2 म्हटलं छान असे तिचे बोजे आहेत ते आपण बांधून घेऊयात आणि तोपर्यंत मग आईने इकडे तिची रिबीन वगैरे सुद्धा कट करून आणलेली होती. आता आमच्या घरामध्ये आहेत ना जीविका एकटी स्कूलला जाते, पण सगळे आम्ही जे आहेत ना तर ते कामाला लागलेलं असतो. म्हणजे तिच्या आजीचं पण खूप जास्त असतं की तिला बो घाल किंवा तिला रिबीन लाव, सगळं ते अगदी व्यवस्थित जे आहे ते तिला देत असतात, जेणेकरून ती छान व्यवस्थित अशी प्रॉपर रेडी झाली पाहिजेत. मग इथेच त्यांचं पाहणं चाललेलं होतं की जीविका आज कशी रेडी होते, म्हणून त्या तिच्याशी गप्पा मारत होत्या की आज तू एवढ्या दिवसानंतर स्कूलला जाणार आहे, तुझं फ्रेंड कोणत्या कोणत्या येणार आहेत, असं जे आहे ते आमचं डिस्कशन चाललेलं होतं. आता स्कूलची सगळी खरेदी झालेली होती, पण त्याच्यामध्ये सुद्धा तिचं असं होतं की हे राहिले ते राहिले किंवा कोणत्या गोष्टी तिच्याकडून आज घ्यायच्या राहिलेल्या आहेत तेच ती सांगत होती आणि आमच्या तिघींचं मिळून हे सकाळचं डिस्कशन सुरू असतं. अगदी छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा आम्ही तिघीजणी मिळून जे आहे ते डिस्कस करत असतो आणि गप्पा मारताना आम्ही इतक्या गुंग होऊन जातो ना की टायमिंग कुठे चाललाय हेच कधी आम्हाला समजत नाही. तर आता मग इथे जीविका रेडी झाली, मग तिला म्हटलं तोपर्यंत तू शूज वगैरे घालून घे, तोपर्यंत म्हटलं मी टिफिन बॅग जे आहे ते आणून देते. आता पहिला दिवस आहे त्याच्यामुळे थोडीशी घाई गडबड होतेच, पण एकदा रुटीन झालं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित होतात. आता सगळ्यात अवघड काम जर कोणतं असेल ना तर ते म्हणजे केसांना रिबीन बांधून देणं, कारण की ते खूप जास्त अवघड आहे असं मला वाटतं. रिबीन काही माझ्याकडून लवकर बांधूनच होत नाही, कशी बशी ती रिबीन मी तिला बांधून दिली आणि त्यानंतर मग आई तिला सोडवण्यासाठी स्कूलमध्ये चाललेल्या होत्या. आता जीविकाला गाडीवर जायचं म्हटलं ना तर अजिबात आवडत नाही, असं वॉकिंग करतच स्कूलला जायला तिला खूप जास्त आवडतं. आता इथे दोघी जणी मग निघाल्या होत्या स्कूलला जाण्यासाठी आणि आज तिचा पहिला दिवस होता, त्याच्यामुळे ती सुद्धा थोडी जास्तच एक्सायटेड होती, कारण की बऱ्याच दिवसानंतर ना आता फ्रेंड्सला वगैरे भेटणार की मग मुलांमध्ये सुद्धा जास्त एक्साइटमेंट असते. आता तिला स्कूलला जाताना मग बाय करून आले आणि त्यानंतर मग म्हटलं चला आपल्या कामांना सुरुवात करूयात, कारण की तिला स्कूलला निघाली की मग तिला असं वाटतं की तिला जे आहे ते आपण गेटपर्यंत सोडवण्यासाठी जावं. मग म्हटलं चला आधी तिला बाय करून येऊयात आणि मग राहिलेला जो काही आपला स्वयंपाक आहे तो आवरूयात. तर आता तिच्यासाठी पराठे वगैरे बनवलेले होते, तर मग थोडासा बटाटा एक्स्ट्राचा शिल्लक राहिलेला होता, तर मग यांच्यासाठी सुद्धा 2 पराठे जे आहेत ते बनवले, म्हणजे जेणेकरून म्हटलं यांचा सुद्धा नाश्ता होईल. आता थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं, तर मग म्हटलं ठेवून देण्यापेक्षा त्याचे पराठे जे आहे ते आपण बनवून घेऊयात. त्यानंतर मग आई आल्या आणि मग आम्ही दोघींनी मिळून सुद्धा नाश्ता केला. आता म्हटलं चला इथे मुगाची आमटी जी आहे तर ती बनवून घेऊयात. आता मूगसुद्धा माझे छान असे शिजलेले होते कुकरला, तर मग इथे तेलामध्ये ना मी मोहरी आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं लसूण टाकलेला होता, थोडासा कढीपत्ता आणि जे काही आपलं वाटण असतं तर ते यामध्ये टाकलं, थोडीशी हळद आणि सगळं वाटण जे आहे ते व्यवस्थित असं परतून घेतलं आणि जे आपले मूग शिजलेले होते तर ते मी यामध्ये टाकले आणि अशी मुगाची आमटी खायला आहेत ना खूप जास्त छान लागते. म्हणजे जर बाजरीची भाकरी जर याच्यासोबत तुम्ही खाल्ली ना तर त्याची टेस्टच खूप जास्त वेगळी असते आणि मुगाची आमटी आणि बाजरीची भाकरी हे कॉम्बिनेशनसुद्धा खूप जास्त छान लागतं. आता म्हटलं जोपर्यंत आपली मुगाची आमटी शिजून होते तोपर्यंत मग म्हटलं बाहेरची जी काही क्लिनिंगची कामं आहेत तर म्हटलं ती आवरून घेऊयात. आता सकाळचं स्कूलला निघाली ती की थोडासा पसारा हा घरामध्ये होतोच, मग त्यामध्ये तिच्या स्कूलच्या ज्या काही बुक्स वगैरे आहेत जे की एक्स्ट्राच्या आहेत किंवा ज्या आज लेक्चरमध्ये नाही आहेत त्या सगळ्या गोष्टी ती वरती काढून ठेवते आणि जे रोजचं लेक्चर आहे तर त्याच्याच बुक्स ती घेऊन जात असते. तर आता म्हटलं चला जोपर्यंत आमटी होते तोपर्यंत हॉलमध्ये जो काही थोडाफार पसारा आहे तर म्हटलं तो आवरून घेऊयात, जेणेकरून क्लिनिंग जी आहे तर ती आपली लवकर होईल. आता हे सकाळचं रुटीन असतं, त्याच्यामुळे सकाळची कामं जी आहे ती न चुकता आपल्याला फॉलो करावीच लागतात. एखादा दिवस जरी कंटाळा केला किंवा रोजची जरी कामं आपण थोडीशी जरी स्किप केली ना तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी खूप जास्त आपल्याला कामाचा लोड जो आहे तर तो पडतो. त्याच्यामुळे असं वाटतं की वेळात वेळ काढून आपण रोजची कामं जी आहे ती रोजच्या रोज आवरून घेऊयात, म्हणजे एक्स्ट्राचा कामाचा जो लोड आहे तर तो आपल्याला राहणार नाही. आता सगळी कामं आवरली
आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता तूप जे आहे ते बनवून घेऊयात, कारण की साय खूप जास्त साचलेली होती. मग म्हटलं चला आता वेळ आहे, आता जीविकासुद्धा स्कूलला गेलेली आहे, ती स्कूलला गेली की मग घरामध्ये आम्हाला जास्त काही करमतच नाही. मग म्हटलं थोडा वेळ टाईमपास करायचा म्हणून म्हटलं चला आता आपण तूप जे आहे ते तरी बनवून घेऊयात. आणि सध्या आहेत ना टी व्हीवरती खूप जास्त न्यूज येतात की प्रत्येक गोष्टीत भेसळ होत आहे, म्हणजे तुपामध्ये म्हणा, खव्यामध्ये म्हणा किंवा पनीर, या सगळ्या गोष्टी, दुधामध्ये सुद्धा खूप जास्त भेसळ होते आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आहेत ना आपल्यासारख्या लोकांच्या आरोग्यावरती होत असतो. आणि खरंच अशा लोकांचं काय करावं ना, खरंच काही समजतच नाही. म्हणजे जर आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जर जीवाला धोका होत असेल तर माणूस त्या गोष्टीचा विचार कसा करत नाही की एखाद्या व्यक्तीच्या जर जीवाला धोका झाला किंवा त्याला काही त्रास झाला तर याला जबाबदार कोण. त्याच्यामुळे ना असं वाटतं की सगळ्या गोष्टी आपण घरीच बनवून जे आहे ते मुलांसाठी तयार करूयात. आता दूध तर आमच्या घरी ऑलरेडीच असतं, त्याच्यामुळे मग मी तूप जे आहे ते सुद्धा घरी बनवते, पनीरसुद्धा मी घरीच बनवते. कारण की असं न्यूज पाहिलं ना की खूप जास्त भीती वाटते की आपण मुलांना किती अनहायजेनिक गोष्टी ज्या आहेत त्या खाण्यासाठी देत आहोत, त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती सुद्धा किती परिणाम होईल असं वाटतं. आणि खरंच अशा लोकांना आहेत ना कठोरातली कठोर शिक्षा जी आहे ती झाली पाहिजे, जेणेकरून जे इतर लोकांच्या जीवाशी खेळतात ना त्याच्यातून त्यांना जो आहे तो धडा मिळेल. तर चला असो, आता इथे तूपसुद्धा बघा माझं छान असं तयार झालेलं आहे. आणि हे घरच्या दुधापासून जी साय बनलेली असते ना तर त्याचं तूप खूप जास्त छान होतं आणि त्याची टेस्टसुद्धा तितकी जास्त छान लागते आणि त्याचा कलर, टेक्स्चरसुद्धा खूप जास्त वेगळा असतो. आणि असं तूप बनवायला घेतलं ना तर पूर्ण घरामध्ये जो आहे तो ना असं घमघमाट जे आहे ते सुटत राहतो आणि सगळ्यांना कळतं की आज घरामध्ये आपल्या तूप जे आहे तर ते बनत आहे. आणि याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता किती जास्त छान आलेला आहे. आणि आमच्या इथे ना सगळ्यांनाच तूप खायला खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे जेव्हा कधी घरामध्ये साय एक्स्ट्राची माझी बनलेली असते ना तेव्हा मी आवर्जून तूप जे आहे तर ते सगळ्यांसाठी बनवून ठेवत असते. तर चला, आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओला हाईक करायला अजिबात विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.